ओके. हॅलो एव्हरीवन. आपण काल एक बेसिक पार्ट बघितला होता. आपले बरेचसे टॉपिक संपलेले आहेत. तरी पण आता एक नेटवरून मी काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपण परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशनचे क्वेश्चन्स बघून घेऊया. ओके. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा इथे, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचा फर्स्ट एक क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. काल आपण बघितले होते, हाच टॉपिक आपण काल बघितलेला आहे. तोच आपण टॉपिक परत पुढे घेतोय. Okay, out of 7 consonant and 4 vowels, how many words of 3 consonants and 2 vowels can be formed? ओके. ऑप्शन्स दिले ते ऑप्शन सोडून द्या, पण ऍटलिस्ट कसे सॉल्व्ह करायचे ते फर्स्ट बघून घेऊया. ओके. एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे बघा. नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग 3 कॉन्सोनंट फ्रॉम 7. ओके. 7 कॉन्सोनंट आहेत, त्याच्यामधून आपल्याला काय करायचे ते बघा. काय सांगितलं, आउट ऑफ 7 कॉन्सोनंट 4 vowels and 4 vowels, how many word of 3 consonant and 2 vowels. 7 कॉन्सोनंट आहेत त्याच्यामधून आपल्याला 3 कॉन्सोनंट घ्यायचे आणि 4 वॉवेल्स त्याच्यामधून आपल्याला 2 वॉवेल्स घ्यायचे. असे घेऊन आपण किती वर्ड्स फॉर्म करू शकतो ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ओके. पुढे काय दिलेलं आहे बघा. नंबर ऑफ सिलेक्टिंग 3 कॉन्सोनंट फ्रॉम 7. आता 7 मधून आपल्याला 3 कॉम्बिनेशन्स घ्यायचे, कोणतेही 3. म्हणजेच काय करणार आहोत तुम्ही, 7C3 हा फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आहात आणि वॉवेल्ससाठी 2 फ्रॉम 4 साठी घ्यायचे आपल्याला. किती घेतले जाणार आहेत, 4C2. ओके. नंबर ऑफ ways of selecting 3 consonants from 7 and 2 vowels from 4. काय असणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या, आपल्याला त्यांचं जस्ट एक मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता आपल्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय काढल्यानंतर आपल्याला किती मिळाले, तिथं 210 व्हॅल्यू मिळाली आहे. त्याच्यानंतर it means we can have 210 groups where each group contains total 5 letters, 5 consonants and 2 vowels. Number of ways of arranging 5 letters among themselves is 5 factorial. म्हणजेच काय असणार आहे, 5 into 4 into 3 into 2 into 1 is equal to 120. म्हणजेच काय असणार आहे, हेच रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज किती असणार आहेत, 210 into 120 इज इक्वल टू किती मिळणार आहे, 25,200. ओके. म्हणजेच हा काय आहे, आपल्याला किती नंबर्स म्हणजे काय करायचं लक्षात घ्या फर्स्ट. आतापर्यंत आपण बरेचसे क्वेश्चन ह्याच्यावरती सॉल्व्ह करून झालेले आहेत, पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की 7 कॉन्सोनंट आणि 4 वॉवेल्स आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला एक वर्ड असे किती वर्ड्स फाइंड होतील की त्याच्यामध्ये 3 वॉवेल्स आणि 2 वॉवेल्स आणि 3 कॉन्सोनंट्स आपल्याला असतील, असे किती वर्ड्स फाइंड होतील, असं आपल्याला क्वेश्चन आहे. ओके. आता ते आपल्याला करायचंय, म्हणजेच आपल्याला काय फर्स्ट लक्षात घ्या, आपल्याला कॉम्बिनेशन्स आपल्याला फाइंड करायचे. ओके. ओके. आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, कॉम्बिनेशन्स फाइंड करून आपल्याला एनसीचा जो काय फॉर्म्युला आहे तो आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचा आहे. त्याच्यानुसारच आपण एक वाटल्यास अजून ह्याच्यामध्ये आपल्याला जो प्रिव्हियस टॉपिक झाला होता तो एक परत एकदा रिसाईट करून घेऊया. ओके. जरा 2 मिनिटं मी स्टार्ट करून देते. काय दिलेले असते, एक स्पेसिफिक नंबर ऑफ सेट्स दिलेले असते, राईट ना. एखाद्या नंबर ऑफ सेटमध्ये म्हणजेच काय, एखाद्या S1 बोलूया आपण, X1 X2 X3 हे जे सगळे नंबर्स आहेत ते आपल्याला एखाद्या स्ट्रिंगमध्ये असतात, राईट ना. तर त्याच्यामधले जे क्वेश्चन्स असतील तर ते आपण काय करतो, स्ट्रिंग्सच्या क्वेश्चन्समध्ये आपण काय करतो, काय कॅल्क्युलेट करतो. आता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल एक कोणतं बघितलं होतं, की काल एक बघितलं होतं बघा आपण. काय बघितलं होतं की एखाद्या कोणत्याही वेबसाईटचा किंवा कशाचा तरी एखादा पासवर्ड क्रिएट करायचा आहे, काही ना काहीतरी एखादी तुम्हाला नंबरची स्ट्रिंग दिलेली असते की 6 नंबरचा आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे, किंवा काय म्हणता येईल त्याला, तुमचा एखादा कोणताही एखादा नंबर क्रिएट करायचा आहे, किती पॉसिबिलिटीज असतील, किंवा ज्या काय सगळ्या ह्या गोष्टी आहेत, म्हणजे किती लायसन्सचे नंबर्स मिळतील किंवा काय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या कशामध्ये, तुमच्या स्ट्रिंग्सच्या क्वेश्चन्समध्ये कम्प्लिटली येतात. त्याच्यामध्ये पण काय करतो, जस्ट सिम्पल एक मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे काय आपलं आन्सर येत होतं ते आपलं आन्सर्स आपल्याला मिळत होते स्ट्रिंग्समधून. जस्ट सिम्पल मल्टिप्लिकेशन, ज्या वेळेला स्ट्रिंग्सचे क्वेश्चन असतील, एखादा नंबर दिलेला असेल, किती पॉसिबिलिटीज आहेत किंवा काय, त्या सगळ्या गोष्टी आपल्या स्ट्रिंग्समध्ये आणि स्ट्रिंगच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त जस्ट लक्षात ठेवा मल्टिप्लिकेशन करायचं. ओके. ओके. आता ह्याच्यामध्ये आता पुढचा पॉईंट जो आहे आपला कॉम्बिनेशन, तिथून जरा थोडाफार आपल्याला पार्ट आपल्याला एखादा म्हणजे थिंकिंग करण्याचं म्हणतो आपण, की थिंकिंग करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे, ते आपल्याला कॉम्बिनेशन पासून सुरू होतील.
आता काय सांगितलेलं आहे बघा कॉम्बिनेशन्स मध्ये, सिलेक्शन फ्रॉम द सेट ऑफ सॅम्पल्स नथिंग बट अ कॉम्बिनेशन. एखादा सेट दिलेला असेल त्या सेट मधून आपल्याला काय करायचं, तर आपल्याला सिलेक्शन करायचंय, ते आपल्याला काय असणार आहे कॉम्बिनेशन्स मध्ये येणार आहे. सिलेक्शन ऑफ के फ्रॉम एन इज डिनोटेड बाय एन फॉर द बेस काय सांगितलेलं आहे के. एक ब्रॅकेट काढायचं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये के कशामधून काढायचे, एन मधून. म्हणजेच काय असणार आहे, एन हा एक मोठा डेटा असणार आहे आणि त्या मोठ्या डेटामधून आपल्याला काय करायचं, के अमाऊंट ऑफ समथिंग्स बाहेर काढायचे, राईट ना. त्या काही गोष्टी असतील किंवा काही असतील पॉसिबिलिटीज असतील त्या आपल्याला सेपरेट आउट करायचे, त्या थिंग मधून आपल्याला बाजूला काढायचे. म्हणजेच काय असणार आहे, एन हा ह्यूज नंबर असणार आहे म्हणून तो वरच्या बाजूला, म्हणजे आपण काय म्हणता येईल अपसाइडला पण एन लिहितो. आणि त्याच्यानंतर कसता एन मधून सम के अमाऊंट ऑफ डेटा आपण रिमूव्ह करतोय किंवा सिलेक्ट करतोय म्हणून तो काय असतो, बेसला येतो. ओके, काल आपण एक क्वेश्चन बघितला होता स्क्वेअर ब्रेसेस मध्ये होता 12 टू द बेस आय. ओके, 12 मधून आय अमाऊंट ऑफ थिंग्स आपण सेपरेट आउट करतो म्हणून आपण तो बेस लिहितो. हिअर काय सांगितलेलं आहे बघा, काय सांगितलेलं आहे इथे सांगताना, फॉर द रेंज काय सांगितलेली आहे, फॉर द रेंज के ची रेंज काय सांगितलेली आहे, लेस दॅन और इक्वल टू 0 इज लेस दॅन और इक्वल टू के लेस दॅन और इक्वल टू 1. म्हणजेच तुमचा के हा 0 पासून 1 पर्यंत असणार आहे अवेलेबल. म्हणजेच आपला एन इज इक्वल टू काय असणार आहे 1. ओके, म्हणजे काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा, जो तुमचा नंबर आहे तो 0 आणि 1च्या इन बिटवीन कुठं ना कुठं असणार आहे. आणि मॉड ऑफ एक्स काय सांगितलेलं आहे, इज इक्वल टू आपल्याला एन दिलेलं आहे. ओके, आता काय सांगितलेलं आहे, इट इज ऑल्सो डिनोटेड बाय सी एन के. म्हणजेच काय आहे, कॉम्बिनेशन. जो आपला एन सी आर चा फॉर्म्युला होता ना, तो फॉर्म्युला तो एकदा लक्षात घ्या, एन सी आर तो फॉर्म्युला आपल्याला इथं बघायचा. ओके, तर एनसीआरचा फॉर्म्युला काय होता, मी त्या दिवशी पण एक्सप्लेन केला होता, एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय के फॅक्टोरियल इंटू एन मायनस के फॅक्टोरियल. ओके, म्हणजेच आपलं काय आलं, प्रपोजिशन आपल्या म्हणजे काय असणार, कॉम्बिनेशन्स आपले जे आहेत ते आपल्याला ह्याच्या थ्रू आपल्याला मिळणार आहेत. हे आपल्याला एक इथं खाली प्रूफ दिलेलं आहे, प्रूफमध्ये बघा, इथून बघा. आता हे जे सिंपल दिलेलं आहे प्रूफ मोस्टली एक्झामला विचारत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लक्षात घ्या आणि कुठेतरी लिहून तरी ऍटलिस्ट ठेवा. ओके, आता आपल्याला ह्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया. त्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे, फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो फर्स्ट प्रॉब्लेम आपला काय दिलेला आहे बघा, अ महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट लिस्ट 11 आयटम्स इन अ व्हेजिटेबल कॅटेगरी of its menu. A vegetable plate contains 4 different vegetables. How many different ways can customer order? कस्टमरला ऑर्डर करण्यासाठी आपल्याला कॉम्बिनेशन्स कॅल्क्युलेट करायचे. आता कशातून तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात, काय काय सांगितलेलं, महाराष्ट्रात एक रेस्टॉरंट आहे, 11 आयटम्स त्यांच्या व्हेजिटेबल कॅटेगरीज मध्ये अवेलेबल आहेत. ओके, अ व्हेजिटेबल प्लेट कंटेन्स 4 डिफरंट व्हेजिटेबल. एका व्हेजिटेबल प्लेटमध्ये 4 डिफरंट काइंड्स ऑफ व्हेजिटेबल्स अवेलेबल असणार आहे. हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन कस्टमर ऑर्डर? कस्टमरच्या किती वेजनी कस्टमर ऑर्डर करू शकतो ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, आउट ऑफ 11 वी हॅव सिलेक्ट 4 डिफरंट वेज फॉर अ कस्टमर टू ऑर्डर व्हेजिटेबल प्लेट इन अ रेस्टॉरंट इज सी इन ब्रॅकेट 11,4 इज इक्वल टू 330 दिलेले आहे. म्हणजेच हा सी इज इक्वल टू काय दिलेला आहे, तर फॉर एक्झाम्पल बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण जो क्वेश्चन बघत होतो इथे बघा, इथे सी इन ब्रॅकेट काय दिलं होतं, एन कॉमा के. आपण काय म्हणतोय, म्हणताना के अमाऊंट ऑफ डेटा हा एन अमाऊंट ऑफ डेटा मधून आपण काय करतोय, सिलेक्ट करतोय. म्हणजेच इथं काय करतोय आपण, 4 अमाऊंट ऑफ डेटा हा 11 अमाऊंट ऑफ डेटा मधून आपण काय करतोय, रिमूव्ह करतोय किंवा सिलेक्ट करतोय. ओके, म्हणजेच आपल्या आन्सरचा फॉर्म्युला कसा झाला, सी इन ब्रॅकेट 11,4 इज इक्वल टू. आता पुढे काय असणार आहे, जो इथे फॉर्म्युला दिलेला आहे तो, राईट ना, फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय के फॅक्टोरियल इंटू एन मायनस के फॅक्टोरियल. ओके, पुट करा, एन इज इक्वल टू तुमचा किती आहे, एन इज इक्वल टू 11 आहे. 11 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 4 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट काय येणार आहे, 11 मायनस 4 म्हणजेच किती, 7 फॅक्टोरियल. ओके, म्हणजेच काय असणार आहे, जे काय आपण फॅक्टोरियल काढून जे काय आन्सर येईल ते आपल्याला 330 येणार आहे. हा तरी आता पार्ट कळालाय का, अफरा वगैरे सगळ्यांनी जरा स्पीकर ऑन करा.
ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आपण तो बघून घेऊया. एक मिनिट, 4th पेज. ओके, आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, पुढचा क्वेश्चन. हाऊ मेनी वेज कॅन कमिटी कॅन बी फॉर्म फ्रॉम 4 मेन अँड 6 वुमेन विथ कंडिशन दिलेलं आहे इथे. ओके, आता कंडिशन काय दिलेली आहे बघा. फर्स्ट कंडिशन दिलेली आहे ॲटलिस्ट 2 मेन अँड ॲटलिस्ट ट्वाइस ॲज मेनी वुमेन्स ॲज मेन. Okay, for a members at least 2 of which are women and a Mr. and Mrs. XYZ will not serve together. ओके, आता फर्स्ट जी कंडिशन दिलेली आहे, फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे पूर्णपणे व्यवस्थित परत एकदा क्वेश्चन वाचून घ्या. काय सांगितलेलं आहे, हाऊ मेनी वेज कॅन कमिटी कॅन बी फॉर्म. एक फॉर्म आपल्याला काय करायचे, कमिटी फॉर्म करायचे फ्रॉम 4 मेन, त्याच्यामध्ये काय असणार आहे, 4 माणसं असणार आहेत आणि 6 वुमन्स, 6 माणसं आहेत, सॉरी 4 माणसं आणि 6 वुमन्स आहेत. त्याच्यामधून आपल्याला एक कमिटी फॉर्म करायची. आता कमिटी फॉर्म करायची आपल्याला, त्याच्यासाठी काही स्ट्रिंग दिलेली नाही, काय नाही, किती जणांची काय आपल्याला तसं काहीच सांगितलेलं नाही आहे. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे, कंडिशन काय दिलेली आहे, ॲटलिस्ट 2 मेन, त्या कमिटीमध्ये 2 माणसं असलेच पाहिजेत. ॲटलिस्ट कमीत कमी 2 माणसं, जास्तीत जास्त मोर दॅन 2 तुमचे असू शकतात. ओके, अँड ॲटलिस्ट ट्वाइस ॲज मेनी वुमन ॲज मेन. जे माणसं असतील त्यांच्या दुप्पट तरी कमीत कमी महिला ह्या प्रेझेंट असल्या पाहिजेत, अशी आपल्याला काय करायची, कमिटी फॉर्म करायची. आता किती वेज होतील, एक टेबल क्रिएट करा. आता मेन्स किती आहेत, 4 आहेत, वुमन्स किती आहेत, 6 आहेत. आता आपल्याला सिलेक्शन वगैरे हा सगळा पॉईंट नंतर बघूया, पण आपल्याला हा जो पार्ट आहे तो आपण पहिला कसं बघून घ्या. ॲटलिस्ट 2 मेन सांगितलेले, म्हणजे काय असले पाहिजे, 2 मेन हा आपला पहिला पार्ट येणारच आहे, 2 माणसं ही कमीत कमी असणारच आहे. ज्यावेळेला 2 माणसं आहेत त्यावेळेला काय सांगितलेलं, सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, ॲटलिस्ट ट्वाइस ॲज मेन वुमन ॲज मेन. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, कमीत कमी जेवढे पुरुष आहेत त्यांच्या दुप्पट महिला ह्या कमीत कमी प्रेझेंट असल्या पाहिजेत. कमीत कमी, जास्तीत जास्त कितीही असू शकतात. हे जे वर्ड प्रॉब्लेम्स असते त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष लावून वाचायचं. पहिला प्रश्न काय सांगितलेलं आहे, पहिल्यांदा आपल्याला सांगितलं आहे ॲटलिस्ट सांगितलेलं आहे, ॲट मोस्ट सांगितलं असतं किंवा कमी एक्झॅक्टली सांगितलं असतं ना, की ट्वाइस ॲज मेनी वुमन ॲज मेन असं सांगितलं असतं एक्झॅक्टली. म्हणजे तिथं फक्त एकच पॉसिबिलिटी आली असती, 2 मेन्स आणि 4 वुमन्स. पण इथं काय सांगितलेलं, ॲट लिस्ट बोललेले क्वेश्चनमध्ये बघा, ॲट लिस्ट ट्वाइस ॲज वुमन ॲज मेन. म्हणजेच काय सांगितलं, कमीत कमी जेवढे पुरुष आहेत त्यांच्यापेक्षा दुप्पट ह्या महिला कमीत कमी असल्या पाहिजे, जास्तीत जास्त कितीही असू दे. आता पहिली कंडिशन काय येणार आहे, 2 to the 4, राईट ना. म्हणजेच फर्स्ट काय असणार आहे, की 4 वुमन्स ह्या प्रेझेंट असल्याच पाहिजे, म्हणून फर्स्ट कंडिशन आली 2, 4. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय आली, 2, 5, कारण की 5 महिला असतील तरी पण चालणारच आहे. आणि नेक्स्ट कंडिशन आली 2, 6, म्हणजेच काय असणार आहे, 6 असतील तरीही वेल अँड गुड, तरीही ती कमिटी फॉर्म होऊ शकते. आता मेन सपोज, आता कमीत कमी 2 वुमन मेन्स सांगितलेले आहेत, म्हणजे 3 वुमन मेन्स पण आपल्याला चालणार आहेत, म्हणून चौथी पॉसिबिलिटी आली आहे, तीन मेन. आता ज्यावेळेला 3 मेन्स अवेलेबल असतील त्यावेळेला 6 वुमन्स आपल्याला घ्यायचे आहेत. मोर दॅन 6 वुमन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत, म्हणून आपल्या ह्या पॉसिबिलिटी तिथं संपल्या. त्याच्यानंतर काय करायचं, सिलेक्शन फ्रॉम मेन आणि वुमन ह्या दोन्ही पण गोष्टी काढायच्या. म्हणजेच काय करावं लागेल, सिलेक्शन फ्रॉम मेन, तर मेन किती आहेत, ऑलरेडी 4 आहेत, 4 मधून 2 जण घ्यायचे. इथे सुद्धा 4 मधून 2 घ्यायचे, इथे 4 मधून आपल्याला 3 घ्यायचे. ओके, सिलेक्शन फ्रॉम मेन झालं. आणि नंतर काय असणार आहे, सिलेक्शन फ्रॉम वुमन. सिलेक्शन फ्रॉम वुमन कसं करणार आहे, 6 मधून 4 घेतले, ह्यामध्ये 6 मधून 5, 6 मधून 6 आहेत तशा, आणि लास्ट कंडिशन पण आपल्याला 6 वुमन्स आहेत त्याच्यामधून 6 आपल्याला सेपरेट आउट करून घ्यायचे. आणि टोटल सिलेक्शन किती मिळतील आपल्याला, ह्यांचं सिम्पल मल्टिप्लिकेशन हे आपल्याला काय मिळणार आहे, टोटल सिलेक्शन मिळणार आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे काय सांगितलेलं बघा, टोटल नंबर ऑफ कमिटीज आर. आता किती कमिटीज फॉर्म होतील,
जस्ट सिम्पली ह्यांचं मल्टिप्लिकेशन करा, जे काय आन्सर येईल त्यांची फक्त आपल्याला काय करावं लागते, ऍडिशन करावं लागते. त्याच्यानंतर आन्सर आपल्याला इथं किती मिळालेलं आहे, 136 आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. ओके, ही फर्स्ट कंडिशन कळते का, नक्की काय करायचंय. स्पीकर ऑन करा, नंतर कन्फ्युजन नको जास्त करून, कारण की सारखे सारखे हेच जर पॉईंट घेतले तर मी पुढचा सिलेबस कधी घेऊ. सिद्धेश, ऋतुजा, मॅडम हा बोल. सिलेक्शन फ्रॉम मेन केलंय ना आणि वुमन केलं ना, हा ते काय समजलं ना, ते कसं सिलेक्ट केलं. काय काय मला परत बोल. सिलेक्शन फ्रॉम मेन आणि सिलेक्शन फ्रॉम वुमन केलं ना, हा ते कसं केलं, म्हणजे ते समजलं नाही तेवढं. ओके ओके, मी परत रिपीट करते. ते तेवढंच का. ते तेवढंच का, आता आपल्याला क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा बघा, आपल्याला ऑलरेडी काय दिलेले आहे, 4 माणसं दिलेले आहेत आणि 6 वुमन्स दिलेले आहेत. ओके, आपल्याला कंडिशन एक स्पेसिफिक आहे की एका त्या पूर्ण कमिटीमध्ये जे पार्टिसिपंट जे आहेत ते 4 माणसं आहेत आणि 6 वुमन्स आहेत. ही आपली एक पहिली कंडिशन आहे. ओके, की तेवढेच माणसं आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला कमिटी फॉर्म करायची. ओके, आणि त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, ऍटलिस्ट कमीत कमी, पूर्ण कंडिशन जी आहे ती कंडिशन व्यवस्थित वाचा. ए मध्ये दिलेली आहे बघा, कंडिशन काय दिलेली आहे फर्स्ट, की ऍटलिस्ट 2 मेन्स, कमीत कमी 2 माणसं. कमीत कमी 2 माणसं सांगितले म्हणजे जास्तीत जास्त किती पण असू शकतील, आयदर 3 पण असतील, आयदर 4 पण असतील. ओके, म्हणजेच काय असणार आहे, तुमची 2 पण माणसं असतील, 3 पण असतील आणि 4 पण असतील, असे आपल्याला ह्या तीनही पॉसिबिलिटीज आपल्याला मेन्ससाठी अवेलेबल आहेत. आणि सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, की त्या कमिटीमध्ये काय सांगितलेलं आहे, ऍटलिस्ट ट्वाइस ॲज मेनी वुमन ॲज मेन. स्पीकर म्यूट करा जरा. आपल्याला ही सेकंड कंडिशन सांगितलेली आहे की ऍटलिस्ट ज्या वुमन्स आहेत त्या वुमन्स ह्या आपल्या जेवढे मेन्स अवेलेबल आहेत त्यांच्या दुप्पट ह्या कमीत कमी असल्या पाहिजेत. कमीत कमी असल्या पाहिजेत म्हणजे जास्तीत जास्त 6 पर्यंत आपण कितीही घेऊ शकतो, राईट. म्हणून आपण पहिली कंडिशन काय घेतली इथे, की कमीत कमी 2 माणसं, कमीत कमी 2 माणसं असतील त्यावेळेला. ज्यावेळेला कमीत कमी 2 माणसं असतील त्यावेळेला वुमन्स किती असणार आहेत, 2 असतील तर त्यावेळेला कंडिशन नुसार ज्या वुमन्स आहेत त्या ह्या 4 असणार आहेत कमीत कमी, राईट. ही कंडिशन आपल्याला एक कमीत कमीचा पॉईंट आहे तेवढ्या पॉईंट पर्यंत ठीक आहे. सेकंड कंडिशन काय आहे, की अजून 5वी आणि एक 6वी अशा ह्या एक्स्ट्रा वुमन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, राईट ना. म्हणजेच काय, ज्या वेळेला परत 2 माणसं असतील त्यावेळेला 5 वुमन्स पण असतील, ही पण एक पॉसिबिलिटी आहे. ज्या वेळेला तुमची 2 मेन्स असतील त्यावेळेला 6 पण वुमन्स प्रेझेंट असतील, ही पण एक पॉसिबिलिटी आहे, राईट ना. म्हणजेच काय झालं, की ह्याच आपल्याला काय केलं जातील, की आपल्याला ज्या मेन्स आणि वुमन्स आहेत त्या आपल्याला ह्या वेळेने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि नंतर काय होणार आहे, ज्यावेळेला 2 वुमन्स झालेत, कमीत कमी 2 माणसं झालेले आहेत, म्हणजे जास्तीत जास्त 3 माणसं पण आपण घेऊ शकतो. म्हणून ज्यावेळेला आपण 3 माणसं एक्स्ट्रा घेतोय आपण, त्यावेळेला 3 म्हणजे 2 पेक्षा जास्त एखादा जरी माणूस घेतोय त्यावेळेला सेकंड कंडिशन जी आहे ऍटलिस्ट 2 वुमन्सची, ती आपली फुलफिल झाली पाहिजे. आता मोर दॅन 6 तर आपल्याकडे वुमन्स नाही आहेत, त्याच्यामुळे जी 4 मेनच्या पण पॉसिबिलिटी आहे ती आपण घेऊ शकत नाही, कारण की 8 वुमन्स आपल्याकडे अवेलेबलच नाही आहेत. त्याच्यामुळे आपण ह्या कंडिशन पर्यंतच येऊन थांबू शकतो, ज्यावेळेला 3 मेन्स आहेत त्यावेळेला 6 वुमन्स. कळतंय का विशाल? कळायला हवं काय नक्की. ओके, चालेल. आता पुढची काय कंडिशन सांगितलेली आहे बघा, 4 मेंबर्स ऍटलिस्ट 2 ऑफ विच आर वुमन अँड मिस्टर अँड मिसेस XYZ विल नॉट बी सर्व टुगेदर. आता फॉर एक्झाम्पल घ्या, एखादी कमिटी फॉर्म करते आणि कमिटीमध्ये नवरा बायको दोघं पण आहेत. ओके, काय सांगितलेलं आहे, नवरा बायको दोघंही आहेत, त्याच्यामुळं त्यांनी काय सांगितलेलं आहे की मिस्टर आणि मिसेस XYZ जे काय आहेत ते ॲट अ टाइम त्या कमिटीमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. आयदर मिस्टर पार्टिसिपेट करतील, अदरवाईज मिसेस पार्टिसिपेट करतील, पण दोघांपैकी एकच पार्टिसिपेट करतील. ओके, कंडिशन कळाली ही काय आहे नक्की. ओके, त्यानंतर काय सांगितलेलं आपल्याला, तर 4 मेंबरची आपल्याला कमिटी फॉर्म करायची. ओके, ऍटलिस्ट 2 ऑफ विच आर वुमन, त्यातल्या 2 ह्या आपल्या कंपल्सरी वुमन्स ह्या प्रेझेंट असणारच आहेत. अँड मिस्टर अँड मिसेस XYZ विल नॉट सर्व टुगेदर, ही आपली कंडिशन आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे, नंबर ऑफ 4 मेंबर कमिटीज N1 दिलेले आहे. ओके,
आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेला एखादी कमिटी आपल्याला काय दिलेली आहे 4 मेंबरची दिलेली आहे आणि ऍटलिस्ट काय सांगितलेलं आहे आपल्याला ऍटलिस्ट 2 ऑफ विच आर वुमन्स, 2 त्यातल्या वुमन्स ह्या कंपल्सरी असणारच. ओके, लेट N2 विल बी अ नंबर ऑफ 4 मेंबर्स. ओके, कमिटी म्हणजेच त्यावेळेला काय असणार आहे ऍटलिस्ट टू ऑफ विच आर वुमन अँड मिस्टर अँड मिसेस XYZ आर इन्क्लुडेड इन इच. ओके, त्यावेळेला एक प्रत्येक ह्याच्यामध्ये जर मिस्टर आणि मिसेस XYZ जे काय सांगितलेले ते त्याच्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत. म्हणून पॉसिबिलिटीज कशा येणार आहे N1 इज इक्वल टू काय दिलेलं आहे की कॉम्बिनेशन ऑफ काय दिलेलं आहे 4-2, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे इंटू काय दिलेलं आहे कॉम्बिनेशन ऑफ 6-2. तर 6-2 वगैरे हे कसं असणार आहे बघा, ज्या वेळेला तुमचे मेन्स हे 2 असतील त्यावेळेला तुमचे वुमन्स किती असणार आहेत, अगेन 2 असणार आहेत. ज्या वेळेला तुमच्या मेन्स आहेत ते 1 असणार आहेत त्यावेळेला तुमचे वुमन्स किती असणार आहेत, 3 असणार आहेत. आणि ज्या वेळेला तुमचं सॉरी ज्या वेळेला तुमचा एकही मेन नसणार आहे त्यावेळेला तुमच्या वुमन्स ह्या 4 असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर N2 म्हणजेच काय सांगितलेलं आहे 3. आता काय केलेलं आहे ह्याच्यामधून तुमच्या एखादा जो XYZ जो काय होता मिस्टर XYZ आणि मिसेस XYZ ह्या दोघांनाही रिमूव्ह करून टाकलेले आहे पूर्णपणे कमिटीमधून. म्हणून काय झालंय एक मेंबर जो मिस्टर म्हणजेच काय असणार आहे, एक मेन मध्ये एक कोणतरी XYZ असणार आहे, राईट, आणि बाकीचे 3 जण असतील तर तिघांमधून एक. ओके, ही एक पॉसिबिलिटी झाली. सेकंड वन काय झाली आहे, जी मिसेस XYZ होती मिसेस XYZ मधून काय केलेली आहे ती रिमूव्ह केलेली आहे. म्हणजेच पुढची पॉसिबिलिटी काय उरते 5 फ्रॉम 1. ओके, आणि थर्ड वन काय सॉरी प्लस काय सांगितलेलं सेकंड वन जो सी आहे तो काय असणार आहे जे म्हणजे ती वुमन कट डाऊन करून उरणार काय आहे C5-2 म्हणजेच काय असणार आहे 5 वुमन्स मधून 2 लेडीज. ओके, मग नंबर ऑफ कमिटीज किती मिळणार आहेत N1 - N2. म्हणजेच काय केलेलं आहे त्यांनी लक्षात घ्या की त्या दोघांना एक्सपेल आउट करायचं आपल्याला किंवा दोघांपैकी एकच जण तुम्हाला काय करायचं आहे आतमध्ये घ्यायचं आहे, राईट. आता ते आपल्याला कॅल्क्युलेट करायला गेल्यानंतर कसं आपल्याला कॅल्क्युलेशन वाईज आपल्याला काढून दाखवायचं. म्हणून आपण काय सांगितलेलं आहे की एका कमिटीमध्ये पहिल्यांदा काय केलं की जे दोघांना पण इन्क्लूड करून घेतलंय दोन्ही एका पूर्ण ह्याच्यामध्ये जी N1 आहे N1 पॉसिबिलिटी जी दिलेली आहे त्याच्यामध्ये दोघांनाही इन्क्लूड करून तुमची काय केलेली आहे कमिटी फॉर्म केलेली आहे. आणि सेकंड जी N2 दिलेली आहे N2 मध्ये दोघांनाही रिमूव्ह केलेलं आहे की त्याच्यामध्ये एकही तुमचा XYZ मिस्टर आणि मिसेस XYZ हे प्रेझेंटच नसतील. म्हणजे काय होणार आहे ज्या वेळेला तुम्ही N1 - N2 कराल त्यावेळेला ते काय होणार आहे जी काय तुमची मिस्टर आणि मिसेस XYZ ज्या पॉसिबिलिटी होते नंबर ऑफ कमिटी फॉर्म करण्याच्या त्या तुम्हाला मिळून होते. कळतंय का हे कसं करायचंय. हे क्वेश्चन ऍक्च्युअली 5-5 मार्क्सला विचारले जातात. ह्या टाईपचे सगळे क्वेश्चन्स हे तुम्हाला फक्त जे आपल्याला कंडिशन्स दिलेल्या असतात त्याच्यानुसारच सॉल्व्ह करायचे, त्याच्या बाहेर काहीही जायचं नाही. जे आपल्याला कंडिशन्स दिलेल्या आहेत की एखादी पॉसिबिलिटी दिलेली आहे त्या पॉसिबिलिटीनुसारच आपल्याला एखादी सांगितलेली कंडिशन दिलेली मिस्टर आणि मिसेस XYZ आपल्याला रिमूव्ह करायचे त्यावेळेला ते रिमूव्ह केलेच पाहिजेत. ह्या ठिकाणी सगळ्यात लक्षात मोठा सगळ्यात पॉईंट लक्षात घ्यायचा आहे तो असा घ्यायचा आहे की तुम्हाला जे कंडिशन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय वर्ड वापरलेलं आहे. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये बघा ऍट लिस्ट, लिस्ट म्हणजे काय सांगितलेलं आहे कमीत कमी. ह्याच्यामध्ये सांगितलं असतं एक्झॅक्टली 2 मेन सांगितलं असतं तर तुम्हाला एक्झॅक्टली म्हणजे काय असणार आहे जेवढे आहेत तेवढे घ्यायचेच आहेत. 2 मेन्स हे कंपल्सरी घ्यायचेच आहेत. म्हणजे प्रत्येक वर्ड नुसार तुमचा क्वेश्चन हा डिफरंट येतो, तुमचं प्रत्येकाचा आन्सर हे डिफरंट येतं. ओके, त्याच्यानंतर ऍट मोस्ट सांगितलं जास्तीत जास्त तुम्हाला सांगितलं असेल जास्तीत जास्त म्हणजे ऍट मोस्ट सांगितलेलं असेल की 2 मेन्स म्हणजे काय करू शकता तुम्ही एक अदरवाईज 2 मेन्स तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक क्वेश्चन हा व्यवस्थित एकदम बारकाईने ह्या स्ट्रिंग्स मध्ये आणि कॉम्बिनेशन्स मध्ये तुम्ही व्यवस्थित वाचला पाहिजे त्याच्याशिवाय तुमचा आन्सर हे करेक्ट येणं पॉसिबल नाहीये. ज्या वेळेला तुमची एखादी पॉसिबिलिटी चुकते तुम्हाला कॅल्क्युलेशन आरामात करता येतील. एनसीआर आणि कॉम्बिनेशनचा काय फॉर्म्युला काही खूप डिफरंट नाहीये किंवा खूप परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हे खूप काही डिफिकल्ट नाही. एकच फॉर्म्युला येतो तुमचा, पण तो फॉर्म्युला कसा आणि कुठे यूज करायचा आहे आणि किती पॉसिबिलिटीज ज्या ज्या तुमच्या कंडिशन्स दिल्या त्या कंडिशन्स नुसार वापरता येणं हे मस्ट आहे. म्हटलं तर हा पुढचा क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला अजून जरा इझी होऊन जाईल. पुढे काय सांगितलेलं आहे पूर्ण क्वेश्चन वाचून घ्या.
कमिटी ऑफ 5 इज टू बी सिलेक्टेड अमंग 6 बॉईज अँड 5 गर्ल्स सांगितले. 6 बॉईज आणि 5 गर्ल्स मधून आपल्याला एक कमिटी 5 जणांची फॉर्म करायची आहे. डिटरमाइन द नंबर ऑफ वेज सिलेक्टिंग द कमिटी इफ एक मिनिट if sorry selecting a committee if it is consist of at least one boy and one girl. कंडिशन काय सांगितलेलं आहे की त्या कमिटीमध्ये ऍटलिस्ट एक मुलगी आणि एक मुलगा तिथं प्रेझेंट हा असलाच पाहिजे, ही त्यांची कंडिशन आहे. ओके, मला ती कंडिशन आता कशी फुलफिल करणार? ज्या वेळेला काय सांगितलेलं आहे तुम्हाला, एक मुलगा आहे, एक कमीत कमी एक मुलगा आणि कमीत कमी एक मुलगी त्या कमिटीमध्ये ही असलीच पाहिजे. म्हणजेच कम्प्लिटली मुलींचीच कमिटी होऊ शकत नाही आणि कम्पल्सरी मुलांचीच कमिटी ही होऊ शकत नाही. कमीत कमी एक मुलगा आणि कमीत कमी एक मुलगी ही त्या कमिटीमध्ये कंपल्सरी असली पाहिजे. आता फ्रॉम बॉईज कडून आपण घेऊया. आता जर सपोज पहिल्यांदा विचार केला की एकच मुलगा आहे आणि 5 जणांची कमिटी, ज्या वेळेला तुम्ही एक मुलगा घेणार आहे त्यावेळेला बाकीचे 4 काय असणार आहेत, त्यावेळेला मुली घेणार आहेत. ज्यावेळेला 2 मुलं असणार आहेत त्यावेळेला गर्ल्स किती असणार आहेत, 3 असणार आहेत. 3 मुलं असतील त्यावेळेला मुली 2 असणार आहेत. त्याच्यानंतर ज्या वेळेला मुलं 4 असतील त्यावेळेला मुलगी ही 1 असणार आहे. इथेच आपल्या सगळ्या पॉसिबिलिटीज संपल्या. ओके, सॉरी, कंडिशन नुसार आपल्या ज्या पॉसिबिलिटी होत्या तेवढ्या आपल्या ह्या 4 पॉसिबिलिटीज मध्ये कम्प्लीट झालेले आहे. ओके, सिलेक्शन फ्रॉम बॉईज, सिलेक्शन ऑफ फ्रॉम गर्ल्स आणि हे टोटल सिलेक्शन. ओके, वाटल्यास तुम्ही हा क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. 1-2 मिनिटं मी थांबते. ओके, आणि जस्ट सिंपल त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि जस्ट तुम्हाला तुमचे कॅल्क्युलेशन करायचे. एकदा फक्त नोट डाऊन करून घ्या. मी हे पेज ओपन ठेवते. ओके, आता पेज नंबर आपण ओके. आता पुढचा पण प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा. अ मेन्यू कार्ड इन अ रेस्टॉरंट डिस्प्लेज 4 सूप. आता हा क्वेश्चन जरासा तुम्हाला इंटरेस्टिंग आहे. ओके, काय सांगितलेलं आहे रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्ड मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की 4 सूप्स अवेलेबल आहेत, 5 आईस्क्रीम्स आहेत, 3 कोल्ड ड्रिंक्स आहेत, 5 ज्यूस आहेत. ओके, हाऊ मेनी डिफरंट मेन्यूज कॅन कस्टमर सिलेक्ट इफ. काय सांगितलेलं आहे, ही सिलेक्ट्स 1 आयटम फ्रॉम इच विदाउट अ ओमिशन. म्हणजेच काय असणार आहे की त्यांनी प्रत्येक ग्रुप मधला एक आयटम जो आहे त्यांनी तो घेतलाच पाहिजे, कंपल्सरी कंडिशनच दिलेली आहे. ओके, सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, ही चुजेस टू ओमेट द फ्रूट ज्युसेस बट सिलेक्ट 1 इच फ्रॉम द अदर ग्रुप. ओके, सेकंड कंडिशन काय दिली आहे, त्यांनी फ्रूट ज्यूस नाही घेतला किंवा ओमिट केला तरी चालेल, पण बाकीच्या ग्रुपमधून एक घेतला पाहिजे. आणि थर्ड वन काय दिलेलं आहे, ही चुजेस टू ओमेट द कोल्ड ड्रिंक्स बट डिसाइड टू टेक ज्युसेस फ्रूट ज्युसेस अँड 1 आयटम इच फ्रॉम द रिमेनिंग ग्रुप. ओके, आता कंडिशन तुम्हाला कळायला असतील. आता पहिल्या कंडिशन नुसार प्रत्येक ग्रुपमधून एक घ्यायचा, म्हणजेच काय करावं लागणार आहे, प्रत्येक ग्रुपमधून. आता काय केलेलं आहे, 4 तुमचे काय आहेत, सूप्स आहेत. सूप्स मधलं 4 सूप मधून एक सूप हे कंपल्सरी घ्यायचंय. C4-1. पुढचं काय असणार आहे, 5 आईस्क्रीम, 5C5-1. जे प्रत्येक गोष्टीमधलं एक घेतलेले आहे त्यांचं आपण डिरेक्टली कॉम्बिनेशन काढलेले, म्हणजे टोटल नंबर ऑफ किती मिळाले आपल्याला, 300 वेज मिळाले. त्याच्यानंतर काय कोल्ड ड्रिंक्स आणि सॉरी काय सांगितलेलं सेकंड कंडिशन मध्ये, ही चुजेस टू ओमेट फ्रूट ज्यूस. एक फ्रूट ज्यूस त्यांनी एक्सकेप केला तरी चालेल, पण बाकीचे जे ग्रुप्स आहेत त्याच्यामधून एक त्यांनी कंपल्सरी घ्यायचं. ओके, म्हणजेच काय असणार आहे, 5 जे तुमचे ग्रुप्स आहेत, सॉरी 3 जे बाकीचे रिमेनिंग आहे त्याच्यामधून एक घ्यायचं आहे. म्हणून ह्याचा आन्सर किती मिळालं आपल्याला, 60 मिळालं. ओके, आणि हे लास्ट वन सुद्धा सेम. काय केलेलं आहे सांगितलेलं आहे, ही चुजेस टू ओमिट कोल्ड ड्रिंक्स बट डिसाइड टू टेक फ्रूट ज्युसेस. काय सांगितलेलं आहे, ओमिट काय केलं चालेल, कोल्ड ड्रिंक्स आणि ओमिट केले जरी चालतील, पण डिसाइड टू टेक फ्रूट ज्यूस आणि कंपल्सरी काय केला पाहिजे, फ्रूट ज्यूस हा कंपल्सरी घेतला पाहिजे. ओके, अँड 1 आयटम फ्रॉम द रिमेनिंग ग्रुप. आणि प्रत्येक एका ग्रुपमधून काय केलं पाहिजे, एक आयटम हा घेतला पाहिजे. ओके, कळतायत का हे कसे करायचे. आता कुणाला काय शंका नसतील ह्या टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये.